जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 29 जून संडेचा दिवस आणि एव्हरी संडे आपण एक वीकली अनालिसिसचा आपला व्ह्यू घेऊन येत असतो, एक आपला ओव्हरऑल अनालिसिस घेऊन येत असतो. आणि लास्ट वीक पासून आपण वीकली अनालिसिससाठी चार्ट मसाला ही आपली एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे. सो ह्या सिरीज मध्ये आपल्याला समजून घेता येईल की येणारा जो वीक आहे, कमिंग वीक, त्यामध्ये आपण कसं, म्हणजे मार्केटचं व्हॉलॅटिलिटी कशी असू शकते, मोमेंटम कसं असू शकतं आणि आपण कसे ट्रेड घेऊ शकतो, पास्ट वीक मध्ये काय घटना घडल्या, आपण जे ट्रेड्स कसे घेतले, ते सक्सेसफुल होते नाही होते. लास्ट वीकचे तर 5ही दिवस आपले सगळे ट्रेड सक्सेसफुल होते, एकही एसएल हिट झालेलं नाही ऍज यू नो. तर येणारा वीक सुद्धा होपफुली तसाच असेल, बट त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतील. फर्स्ट ऑफ ऑल, चार्ट वरती निफ्टी, बँक निफ्टी कसं रिॲक्ट करू शकते, कारण की ग्लोबल जे टेन्शन्स होते थोडेसे, वॉर रिलेटेड जे टेन्शन्स होते ते थोडेसे कमी होताना दिसत आहेत. आणि इवन युएस वरून फ्रायडेला जेव्हा मार्केट क्लोज झालं तेव्हा ट्रम्प तात्या यांच्याकडून त्यांची न्यूज एक आली होती की ट्रम्प तात्या त्यांच्या मिनिस्ट्री बरोबर डिस्कशन करत आहेत की इंडियावरती जे सँक्शन्स लावणार होते त्याबद्दल ते लोक कम्प्लिटली इंडियाचे सँक्शन्स हटवणार आहेत. सो ही एक इंडियासाठी खूप मोठी जमेची बाजू आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये दिसू शकतं. फक्त एक निगेटिव्ह आहे की चायनासाठी सुद्धा ट्रम्प तात्याचं त्यांच्या मिनिस्ट्री सोबत असंच काहीतरी डिस्कशन सुरू आहे. बट चायनाचे 100% सँक्शन्स ते उठवणार नाहीयेत, बट थोडंसं त्यांना रिलीफ कुठेतरी देणार आहे, असं काहीतरी त्यांचं एक न्यूज आली होती. सो चायना तर, ऍज वी ऑल नो की आपल्याला चायना हा आपला कॉम्पिटिटर आहे. ठीक आहे, चायनाचं जेवढं मॅक्सिमम डॅमेज होईल तेवढा आपल्याला बेनिफिट होतो आणि तेवढं आपलं स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्शन ठरतं त्या गोष्टींवरती. सो चायनाला जर रिलॅक्सेशन मिळणार असेल तर आपला तो थोडक्यात थोडासा आपल्यासाठी निराशेची गोष्ट असू शकते. बट स्टील ओव्हरऑल आपण बघूया की मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी येणाऱ्या वीक मध्ये कसं रिॲक्ट करू शकते. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया इथे आपला निफ्टीच्या चार्ट वरती. ठीक आहे फ्रेंड्स, तर मी इथे सपोर्ट लाईन आणि रेजिस्टन्स लाईन ह्या ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत आणि इथे एक तुम्हाला एक अप ट्रेंडिंग ही ट्रेंड लाईन दिसत असेल. ठीक आहे, ती मी दाखवून ठेवली की कसं त्या ट्रेंड लाईनला पकडून बँक आपली निफ्टी अप ट्रेंड मध्ये आहे आणि कंटिन्युअस वरती चालत आहे. बट येणाऱ्या वीक मध्ये जर ऑप्शन डेटा जर तुम्ही बघाल फ्रेंड्स, तर सगळे जे कॉल रायटर्स आहेत ते आता ऑलमोस्ट 25,800च्या लेवलला, 25,900च्या लेवलला, आणि जी एक सायकोलॉजिकल मोठी लेवल आहे 26,000, 26,000. ठीक आहे, कारण 26,000 जर क्रॉस केलं तर ऑल टाइम हाय करायला त्यानंतर निफ्टीला फार वेळ लागणार नाहीये. त्यामुळे सगळे कॉल रायटर्स आता तिथे जाऊन जम्प करून बसलेले आहेत. जे कॉल रायटर्स ऑलरेडी 25,500ला होते, ठीक आहे, 400, 500ला, ते लोक आता त्यांनी नेक्स्ट स्टेशन त्यांचं घेतलेलं आहे 26,000. सो तिथे थोडासा एक स्ट्रॉंग निफ्टी रेजिस्टन्स तिथे फेस करू शकते. सो म्हणून मी अप्पर साइडला 25,800 आणि सपोर्टसाठी 25,456 ह्या लेवल सांगितलेले आहेत. आणि लेवल्सच्या अबोव्ह जर असेल तर आपण सी साइडला कॉल घेणार आहोत आणि बिलो असेल सस्टेन केलं तर पी साइडला कॉल घेणार आहोत. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. ह्या ट्रेंड लाईनचा सुद्धा एक ह्या सपोर्ट, म्हणजे ही जी सपोर्टिंग ट्रेंड लाईन जी जात आहे त्याचा सुद्धा एक खूप मोठा व्हायटल रोल येणाऱ्या वीक मध्ये असणार आहे. कारण ट्रेंड लाईनला जर ब्रेक केलं तर आपल्याला फास्ट मोमेंटम दिसू शकते आणि ट्रेंड लाईनच्या वरती जर सस्टेन करून चालत असेल तर लेट्स सी. सो पण थोडस मला असं वाटतंय की हा जो येणारा वीक आहे हा ऑप्शन बायर्स पेक्षा ऑप्शन सेलर्स साठी थोडासा जास्त फ्रुटफुल किंवा बेनिफिशियल असू शकतो. तरी सुद्धा लेट्स सी. निफ्टी एनिवेज ऑप्शन सेलिंग साठीच जास्त फेमस आहे किंवा निफ्टीमध्ये जास्तीत जास्त ऑप्शन सेलिंगच करावी असं माझं एक पर्सनल रेकमेंडेशन सुद्धा असतं. आणि ऑप्शन बाईंग जर असेल तर बँक निफ्टीमध्ये आपण प्रिफर करतो, कारण की बँक निफ्टीमध्ये मोमेंटम थोडंसं कम्पॅरेटिव्हली निफ्टीपेक्षा फास्ट असतं. सो बँक निफ्टीमध्ये जसं तुम्ही बघताय फ्रेंड्स, 57,393 ही क्लोजिंग आपल्याला मिळाली फ्रायडेची. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण वन सेकंड मी तुम्हाला ट्रेंड लाईनने ड्रॉ करून दाखवतो इथे सुद्धा. ऑलराईट, सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा वेट अप्पर साइडला 57,000
57,957 ही एक लेवल आहे. रेझिस्टन्स साठी आणि सपोर्ट साठी फ्रेंड्स 57,057, कारण की हे वीकली आपण अनालिसिस करतोय आणि एका वीक साठी ऑलमोस्ट 900 पॉइंट्स इट्स नथिंग फॉर बँक निफ्टी ॲज वी ऑल नो. ठीक आहे, बँक निफ्टी कधी कधी एका दिवसातच 1000 पॉइंट्सची मुवमेंट देते. ठीक आहे, आपण येथे बघतोय की बँक निफ्टी मध्ये सुद्धा एक अप ट्रेंडिंग, हे बघा मी तुम्हाला इथे अगेन ड्रॉ करून दाखवतो सो दॅट समजायला इझी होईल जास्त. ओके, सो ओके, थोडस टिल्ट करूया. येस, सो ट्रेंड लाईन मध्ये इथे सुद्धा तुम्हाला दिसते ऑलमोस्ट सिमिलर चार्ट आहे निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचाही. जसं मी नेहमी म्हणतो, निफ्टी इज मदर ऑफ ऑल इंडायसेस. तर बँक निफ्टी सुद्धा निफ्टी जसं ट्रेड करत असेल ऑलमोस्ट सिमिलर पॅटर्न मध्ये ती ट्रेड करत असते. द ओनली डिफरन्स इज की बँक निफ्टी मध्ये थोडंसं फास्ट मुवमेंट आपल्याला मिळतं, थोडंसं फास्ट मुवमेंट कॅप्चर करायला मिळतं. प्राइस ऍक्शन बनते, फॉलो करून आपण बँक निफ्टीला फॉलो करतो, कारण बँक निफ्टीची लॉट साईज पण जी आहे ती 30 ची लॉट साईज आहे. तर त्यामुळे आपल्याला ट्रेड घेणं थोडंसं इझी पडतं. आणि निफ्टीपेक्षा बँक निफ्टी मध्ये प्रीमियम वाईज म्हणजे आयदर प्रीमियम डिके होणं और आयदर प्रीमियम राईज होणं, म्हणजे ऑप्शन बायर साठी जे फ्रुटफुल असेल, जे बेनिफिशियल असेल, ते बँक निफ्टी मध्ये जास्त घडतं. म्हणून आपण जास्त शक्यतो बँक निफ्टी मध्ये ट्रेड्स घेतो. तर फ्रेंड्स, असा येणारा जो वीक आहे त्या वीक मध्ये आपण ओव्हरऑल, मी तुम्हाला वन सेकंड तुम्हाला निफ्टीचे कॉन्स्टिट्युएंट्स पण दाखवतो. ओव्हरऑल निफ्टीचे मॅक्झिमम कॉन्स्टिट्युएंट्स ऑब्व्हियसली निफ्टी वरती सगळेच प्लस मध्ये आहेत, ग्रीन मध्ये आहेत. बजाज फायनान्स असेल, फार्मा कंपनी सिप्ला असेल, डॉक्टर रेड्डीज असेल, ह्या ज्या सपोर्ट कंपनीज असतात ह्या थोड्याशा डाऊन आहेत. कारण युजली काय होतं, ज्यावेळी निफ्टी चांगलं करत असेल, मार्केट ओव्हरऑल चांगलं करत असेल, त्यावेळी फार्मा, त्यानंतर डिफेन्स किंवा मग झोमॅटो सारख्या कंपन्या, ह्या ज्या सपोर्ट कंपन्या असतात, ज्या युजली मार्केट काम करत नाही, म्हणजे मुवमेंट देत नाही, त्यावेळी लोक हेजिंग साठी फार्माकडे वळतात. ठीक आहे, एफएमसीजी कंपनीज कडे वळतात. ठीक आहे, बट आता मार्केट ओव्हरऑल चांगलं आहे, त्यामुळे इथे प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. म्हणून ह्या सगळ्या मेजर कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, जसं अशा मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, डाबर असेल, या एफएमसीजी कंपनीज आहेत. सो याच्यामध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसत आहे. ट्रेंड असेल, कपड्याची कंपनी, एसबीआय लाईफ असेल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण पुढच्या वीकचे अनालिसिस हे ओव्हरऑल सांगितलेलं आहे. आणि टेलिग्राम चॅनलवरती तर माझे पर्सनल ट्रेड्स मी तुमच्यासाठी जस्ट तुमच्या नॉलेज आणि एज्युकेशनल पर्पजसाठी शेअर करतच असतो. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर लवकरात लवकर जाऊन टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. आणि तुमच्या ज्ञानात आणि प्रॉफिटमध्ये थोडीही काही भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहायला नक्कीच विसरू नका. इतर कोणती क्वेरी असेल तर क्वेरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.